नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाचा दिवस. चला तर मग आपण आता गणपती विसर्जन करूया. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आता आधी मी गणपतीसाठी मोदक, वाटली डाळ आणि एक लाडू, त्याचप्रमाणे दही आणि पोहे सुद्धा घेतलेले आहे. आणि आता मी गणपतीच्या उत्तरपूजेला सुरुवात करणार आहोत. त्याचप्रमाणे आचमन करून गणपतीची पूजाही करून घेणार आहोत. त्यानंतर गणपतीला हार, दुर्वा, फुले वाहून घेतलेली आहेत. त्यानंतर आरती करून गणपतीला नैवेद्यही दाखवला. या पद्धतीने आम्ही आजची गणपतीची उत्तरपूजा पूर्ण केली. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूची पूजा केली जाते. 14 गाठी असलेला रेशीम दोरा अनंत मानून त्याची पूजा केली जाते. त्याला अनंताचे व्रत असेही म्हटले जाते. याच दिवशी 10 दिवस बसलेल्या गणपतीचे सुद्धा विसर्जन केले जाते. आजूबाजूला गणपतीच्या आगमनानंतर आपल्याला गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. गणपतीच्या मागोमाग आलेल्या गौरीचे आगमन, पूजन आणि विसर्जन आपल्याला आनंद देऊन जातात. पण गणपतीच्या विसर्जना दिवशी आपले मन कुठेतरी दुःखी होते. जणू काही आली अनंत चतुर्दशी, मनात हुरहुर, बाप्पा आपल्या गावी जातोय, दाटले दुःख सर्व दूर, अशी सर्वांची भावना होते. हा क्षण कितीही भावूक असला तरी पुढल्या वर्षी लवकर या, असा निरोप बाप्पाला आपण देतो. गणपतीची आरती आटोपल्यावर आम्ही सर्वांनी गणपतीला नमस्कार करून त्याचे दर्शन घेतले आणि गणपती विसर्जनाची तयारी सुरू केली. आमचा गणपती शाडू मातीचा असल्यामुळे आम्ही घरातच आमच्या गॅलरीत गणपती विसर्जनाचा कार्यक्रम करण्याचा ठरवला. त्यासाठी आधीच आम्ही तयारी करून ठेवलेली होती. एका बादलीत पाणी टाकून त्यात हळदी, कुंकू आणि फुले टाकून ठेवलेली होती. आणि गणपतीला आत बाहेर करून तिसऱ्या वेळेस पाण्यात विसर्जन करण्यात आले. आणि या पद्धतीने गणपती बाप्पाचा जड अंतःकरणाने आम्ही सर्वांनी निरोप घेतला. घरातील गणपतीच्या विसर्जनानंतर आम्ही सर्व आमच्या कॉलनीतील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या विसर्जनासाठी खाली गेलो. तेथील आरती व प्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यावर गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत अगदी लहान थोर सर्वजण आनंदाने सामील झाले. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या मिरवणुकीला चला बरोबर.
आणि हो, विशेष म्हणजे माझ्या यूट्यूब प्रवासातील हा पहिला गणेश विसर्जन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.